दऱ्या खोऱ्यातून, एक नदी वाहत होती डोंगर दऱ्या खोऱ्यातून, हिरव्या अंगाला घालून असा मार्ग काढती जंगलातून, हिरव्या अंगाला घालून असा मार्ग काढती जंगलातून. आदरणीय गुरुजन, इथे जमलेल्या सर्व परीक्षकांना सर्वप्रथम माझे विनम्र अभिवादन. स्पर्धेच्या निमित्ताने आज मला नदी बोलू लागली तर या विषयावर विचार व्यक्त करण्याची संधी मिळालेली आहे. अर्थातच माझ्या भाषणाचा विषय आहे नदी बोलू लागली तर. माझ्या शाळेकडे जाणारा रस्ता नदीकडे कडेने जातो. रोज शाळेत जाताना आम्ही सर्व मुले नदी किनाऱ्यावर असणाऱ्या गवताच्या गाडीवर मस्त लोळण घेत बाग उडत उड्या मारत शाळेत जातो. सकाळी पाणी भरणाऱ्या स्त्रिया, कपडे धुण्याचा आवाज व पाण्यावरील गायबनाच्या आवाजाने गजबजून गेलेला परिसर आणि संध्याकाळी घरी निरव शांतता, फक्त पाण्याचा झुळझुळ आवाज, फक्त पाण्याचा झुळझुळ आवाज. अशा वातावरणात क्षणभर तरी नदी किनाऱ्यावर बसावे असे न वाटले तर नवला दप्तर टाकून नदीच्या पात्रावर पाय पसरून मी बसले. अशा वेळी मला माझ्या गुरुजींनी शिकवलेल्या काही कवितेच्या ओळी आठवल्या. कवी कुसुमाग्रज म्हणतात, नदी बाई बाय माझी डोंगरात घर, लेकराच्या माये पुढे नदी बाई बाय तुझे निळे निळे पाणी, संत लहरेच्या गाठीमध्ये ठिकाणी व मध्ये ठिकाणी. खरंच नदी गाणे म्हणते का? तिला बोलता येते का? जर का तिला बोलता आले असते ती माझ्याशी काय बोलली असती असे अनेक प्रश्न मला तिथे पडले. तेवढ्यात मला कोणीतरी हाक मारली. मी इकडे तिकडे पाहिले, कोणीच नव्हते. थोड्या दूरवर माझ्या मैत्रिणी गप्पा मारत बसल्या होत्या. मी दुर्लक्ष केले. पुन्हा एकदा हाक ऐकू आली, शौर्या, ए शौर्या, मी नदी बोलतोय. मग माझ्या लक्षात आलं प्रत्यक्ष माझ्यासोबत नदी बोलत आहे. मला खूप आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले. तेवढ्यात नदी माझ्याशी बोलू लागली, मला सांगू लागली, मी फार लांबून येते. डोंगराच्या कपारातून माझा उगम होतो. लहान लहान ओढे एकत्र येतात, त्यांचा झरा तयार होतो. अनेक झरे एकत्र येऊन ओढा तयार होतो. तसेच अनेक ओढे एकत्र येऊन माझी निर्मिती होते. डोंगर दऱ्या झाडा झुपटून वाट काढत मी उंचावरून सखल भागात येते. सपाट प्रदेशात वाहताना माझे पात्र रुंद होते. माझा प्रवास समुद्राच्या दिशेने सुरू होतो. या प्रवासात माणसाला मी परोपकार वृत्तीने नेहमी मदत करत असते. परोपकाराय फलांती वृक्ष हा, परोपकाराय वाहंती नद्या, परोपकाराय दुहंती गाव, परोपकाराय शौर्य. अर्थातच झाडे परोपकारासाठी फळे देतात, नद्या परोपकारासाठी वाहतात, गाय परोपकारासाठी दूध देतात. तसेच मानवी शरीर सुद्धा परोपकारासाठीच आहे. माझ्या पाण्याचा उपयोग माणसाला होत असतो. पिण्यासाठी, स्वच्छतेसाठी, शेतीसाठी, कारखान्यासाठी, वीज निर्मितीसाठी. मोठ्या प्रमाणावर माझ्या पाण्याचा उपयोग करून माणसाने प्रगती केलेली आहे. मी माझी परोपकार वृत्ती कधीच विसरत नाही. पण माणूस मात्र सगळं विसरून गेलेला आहे. स्वतःच्या प्रगतीसाठी गटारातील पाणी, कारखान्यातील पाणी माझ्या पात्रात सोडले आणि तेच प्रचंड पाणी पिऊन माणसेच पुन्हा आजारी पडत आहे. नदीचे म्हणे ऐकून घेता घेता मी टीव्हीवर पाहिलेल्या पुराच्या बातम्या मला आठवल्या. मी नदीला म्हणाले, तू तुझ्या पुरासोबत कितीतरी जणांना स्वतःसोबत वाहून नेलंस, का केलंस? नदी माझ्या कष्टावर हसली आणि म्हणाली, त्यालाही कारणीभूत माणूसच आहे. स्वतःच्या प्रगतीसाठी माझ्या पाण्यात भर टाकून त्याच्यावर बांधकाम केले. मग मी पावसाचे पाणी माझ्या पाण्यात कसे सामावून घेणार? माणसाची करणी पण नावे मात्र मला ठेवली जातात. अशावेळी मला माझ्या बहिणाबाईच्या कवितेच्या ओळी आठवल्या. मानसा मानसा तुझी नियत बेकार, तुझ्या होण बर गोट्यातल जनावर, गोट्यातल जनावर. मानसा मानसा कधी होशील माणूस, रोवासाठी माणसाचा झाला रे काणूस, झाला रे काणूस. नदीबाईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात मला माझी आईची हाक ऐकू आली. घरी जाताना उशीर झाला होता, ती राबवली होती. मी जड पावलाने नदीबाईचा निरोप घेतला. खरंच माणसाने शाणे व्हावे, जिवंतांनी नद्यांना जीवनदान द्यावे, कारण त्या जगल्या तरच आपण जगू, नाहीतर सर्वनाश अटळ आहे. म्हणून मला असे वाटते की नदीबाई जलसाऱ्यात हाणलेले देई, कोणी असो कसा असो भेदभाव नाही. शेतमळे माईमुळे ती बहरस, ठाई म्हणते माझ्या भाजी भाकरीचा घास, ठाई म्हणते माझ्या भाजी भाकरीचा घास. परिणामी नद्यांना वाचूयात, एकत्र येऊयात आणि सत्मार्गाने प्रगती करूयात. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद.